नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ओळमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा पायाभूतचा पेपर 2025-26चा मराठी विषयाचा. तर आजच्या ओळमध्ये आपण हा पूर्ण पेपर पाहणार आहोत आणि त्याबरोबर मी तुम्हाला या पेपरची उत्तरे पण सांगायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आणि तुम्हाला बाकी विषयाचे पण पेपर हवे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता व्हिडिओला सुरू करूया. तर आता मी खाली स्क्रोल करतो, तर इथं पाहू शकता. तर हा भाग तुमच्या शिक्षकांसाठी येथे शिक्षक तुम्हाला गुण देतील. तर आपण तोंडी परीक्षेपासून सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे तुमचे तोंडी परीक्षेचे इथं प्रश्न आहेत काही. तर इथे तुम्हाला इयत्ता 8वीच्या पुस्तकातील कोणत्या पण एक कवितेचे नाव वाचून त्याच्या कवीचे नाव सांगून त्याचा भावार्थ लिहायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथे कोणत्या पण कवितेचे नाव सांगू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न इथे तुम्हाला लिहायचे, खालील प्रसंगी तू काय करशील ते. तर तुम्हाला इथे काय करायचे, खालील विधाने वाचायची आहेत आणि तुम्हाला एक एक ओळीमध्ये सांगायचे की तुम्ही काय कराल ते. एक एक ओळीत जरी सांगितलं तर इथे तुम्हाला मिळून जातील मार्क. आणि अशा प्रकारे तुमची तोंडी परीक्षा असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तोंडी परीक्षेचे जे गुण आहेत ते अशा प्रकारे इथे मिळवू शकता. तर अशा प्रकारे सोपे सोपे प्रश्न असणार आहेत. तर चला आता आपण पुढील प्रश्न पण पाहून घेऊ. तर या पुढील प्रश्न आहे लेखी चाचणीचा. तर इथे तुम्ही मार्क पण पाहू शकता, यासाठी किती मार्क आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता खालील उतारा नीट वाचा आणि उत्तर दे. तर सर्वात आधी तुम्हाला हा उतारा आहे तो नीट वाचायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. त्यामुळे त्याच्या खाली काही सोपे सोपे प्रश्न आहेत, त्याची तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता उतारात आलेले कल्याचे नाव लिहा, परत खाली उत्तरे लिहा. अशा प्रकारे एक एक 2-2 मार्काचे इथे तुम्हाला प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता युरेका या शब्दाचा अर्थ लिहा, परत उतार्याचा विषय लिहा, तुला कोणत्या गोष्टींमुळे आनंद होतो ते तुम्हाला लिहायचे इथे 2 गुणांसाठी. तर इथे तुम्ही 2 ओळी पण लिहू शकता, नाहीतर 4 पण लिहू शकता, अशा म्हणजे ज्यामुळे तुम्हाला आनंद होतो असं. त्यानंतर ज्या प्रसंगी तुला खूप आनंद झालाय तो प्रसंग तुम्हाला इथे लिहायचा आहे. तर हा प्रश्न पण 2 मार्कांसाठी आहे. तर इथे तुम्ही किती 6 ते 7 ओळी लिहू शकता कमीत कमी, त्यामुळे इथे तुम्हाला पण मार्क मिळून जातील. तर चला आता पुढील प्रश्न पाहूया. तर या प्रश्न 5 मध्ये तुम्हाला खालील चित्र पाहायचे आहे आणि त्याचे वर्णन लिहायचे. तर हा प्रश्न तुम्हाला 2-3 गुणांसाठी. तर इथे तुम्हाला वरील चित्र पाहायचे आणि त्याचं वर्णन लिहायचे. त्यानंतर इथे प्रश्न क्रमांक 6 आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला खालील चित्रे पाहायचे आणि त्यांचा उपयोग लिहायचा आहे. तर तुम्हाला हा प्रश्न 5 गुणांसाठी आहे. जसे की तुम्ही इथे लिहू शकता टीव्हीचा उपयोग म्हणजे मनोरंजनासाठी, वर्तमानपत्राचा उपयोग जसे माहिती मिळवण्यासाठी. अशा प्रकारे तुम्ही इथे उत्तरे लिहू शकता. त्यानंतर इथे मार्क मिळून जातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 मध्ये तुम्हाला इथे एक कविता दिली आहे. सर्वात आधी तुम्हाला ती कविता वाचायची आहे आणि समजून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली काही 7 मार्काचे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न आहे तुम्हाला वरील कवितेचा भावार्थ लिहायचे 8 ते 10 ओळीत. तर तुम्ही इथे लिहू शकता 8 ते 10 ओळीत 4 मार्क इथे मिळतात तुम्हाला. त्यानंतर वरील कवितेचा विषय लिहून कवीचे नाव लिहा, त्याचे तुम्हाला इथे 2 मार्क मिळून जातात. तर यासाठी तुम्हाला कवीचे नाव लक्षात असायला पाहिजे. त्यानंतर 1 मार्काचा प्रश्न, तुम्हाला कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाची जोडी शोधायची आहे, मग तुम्हाला मार्क मिळून जातील. तर चला आता पुढील प्रश्न पाहूया. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला काही कवितेच्या ओळी दिल्या 4 मार्कासाठी, त्या तुम्हाला कवितेतून पूर्ण करायच्या आहेत. यासाठी तुम्हाला कविता पाठ कराव्या लागतील. तर अशा प्रकारे इथे तुम्हाला 4 मार्क मिळून जातील. त्यानंतर प्रश्न 9, तुमच्या आणि तुमच्या शिक्षकांमध्ये पर्यावरणाविषयी याविषयी संवाद झालेला आहे, तो तुम्हाला इथे लिहायचे. जरी संवाद झाला नाही तरी 8 ते 10 ओळी काल्पनिक लिहायचे आहेत. तर इथे तुम्हाला 4 गुणांसाठी. तर तुम्ही इथे काही पण लिहू शकता 8 ते 10 ओळीमध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 10, खालील बातमी वाच आणि खालील प्रश्नांची उत्तरे दे. तर हा प्रश्न 4 गुणांसाठी. यासाठी तुम्हाला सर्वात आधी बातमी लक्षपूर्वक वाचायची आहे आणि समजून घ्यायची आहे. त्यानंतर इथे काही सोपे सोपे प्रश्न आहेत, जसे वरील बातमीचा शीर्षक लिहा. तर तुम्हाला शीर्षक बघून लिहायचं आहे. वरील बातमी वाचून तिचा सारांश 4 ते 6 ओळीत लिहायचे. तर इथे तुम्ही 4च ओळीत लिहा सारांश. आणि त्यानंतर खालील प्रश्न, वरील बातमीत घडलेल्या घटनेची तारीख सांगायची. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बातमीतच मिळून जातील. आणि अशा प्रकारे येथे तुम्हाला 4 मार्क मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा पेपर आहे हा असणार आहे. जर तुम्हाला बाकी विषयाचे पण पेपर हवे असतील आणि याचे अजून उत्तरे पण हवी असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि बाकी विषयाच्या पेपरांसाठी तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा. तर आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.